मंडळी नमस्कार. वावरे गावच्या अविकासाचा पान उतारा पार्ट 4 मध्ये मी एकनाथ वाघमोडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आजचा विषय आहे कर वसुलीचा. वावरे ग्रामपंचायतीची आतापर्यंतची थकबाकी आहे ती आपल्याला या ठिकाणी दाखवतोय. ही थकबाकी ग्रामपंचायतीनंच आपल्याला दिलेली आहे. ग्रामपंचायतीकडून अधिकृत माहिती याबाबतची आपण घेतलेली आहे आणि त्यानुसार 33,19,120 रुपये एवढी थकबाकी वावरे ग्रामपंचायतीची आहे. माझ्या मतानुसार वावरे ग्रामपंचायतीची मान तालुक्यातली ही सगळ्यात जास्त असलेली थकबाकी असू शकते. त्यामुळे ग्रामप्रशासनानं याचा विचार करून ही वसुली लोकांकडून कशी होईल, कर भरणा लोक कसे करतील, अशा प्रकारचे काही विविध उपक्रम राबवायला पाहिजेत. मात्र ते राबवताना ग्रामपंचायत दिसत नाही. ग्रामप्रशासन याकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करून आहे. त्या अनुषंगानं जर दुसरा विषय सांगायचं झालं तर आपल्याच तालुक्यातील आंधळी गाव या गावाचा जो सरपंच आहे दादासाहेब काळे नावाचा, त्या सरपंचाचं कौतुक स्वतः ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि सातारा जिल्ह्याचे कलेक्टर संतोष पाटील यांनी देखील केलं. त्याचं कारण असं होतं, कर वसुली हा गावाच्या विकासाचा कणा मानला जातो आणि त्याचमुळं गावाचा विकास करण्यास ग्रामपंचायतीला निधी उपलब्ध होत असतोय. विविध 15वा वित्त आयोग असेल, 14वा असेल किंवा अजून कुठलाही वित्त आयोगाचा निधी असेल, त्याचा एक ठरलेला जो साचा असतोय त्याप्रमाणे त्या वित्त आयोगातल्या निधीतून काम करावं लागतं. मात्र कर वसुलीतून तुम्हाला आणखी सुविधा गावकऱ्यांना उपलब्ध करून देता येतात आणि तोच एक फंडा आंधळीच्या दादासाहेब काळे यांनी राबवला. लकी ड्रॉ सारखा उपक्रम त्यांनी गावात राबवला. लोकांनी उत्स्फूर्तपणे त्याच्यात सहभागी होऊन गावाचा विकास करण्यासाठी हातभार लावला. कर वसुली झाली आणि त्याच दादासाहेब काळेंनी त्या उपक्रमाबद्दल ग्रामविकास मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचं कौतुक केलं. मात्र वावरे ग्रामपंचायतीचा हा विषय बघता कर वसुली हा सगळ्यात मोठा वीक पॉईंट वावरे ग्रामपंचायतीचा आतापर्यंतचा आहे आणि त्याच अनुषंगानं मी आपल्याला वावरे गावचा जो थकलेला कर आहे त्याबाबत माहिती देतोय. हा कर आपण बघू शकता. वावरे ग्रामपंचायतीकडून अधिकृत माहिती घेतली असता हा कर थकलेला आपल्याला दिसून येत आहे. यामध्ये घरपट्टीचा जो कर आहे तो 11,93,558 रुपये एवढा थकलेला आहे. त्याचबरोबर आरोग्य कर आहे तो 96,265 एवढा आहे. वीज कर आहे तो 96,227 एवढा आहे. त्याचबरोबर पाणीपट्टी आहे ती 12,34,222 एवढी पाणीपट्टी थकलेली आहे. त्याचबरोबर पडसर हा जो काही विषय आहे तो 84,954 आणि ग्रामपंचायतीला लागलेला किंवा हा कर वसूल न झाल्यामुळे ग्रामपंचायतीला जो काही दंड लागलेला आहे तो आहे 2,35,523 रुपये. असा एकूण चालू वर्षीचा आणि मागील वर्षाचा असा एकूण मिळून जो कर थकलेला आहे तो होतोय 33,19,120 रुपये. एवढ्या मोठ्या प्रमाणात हा कर थकलेली वावर ही ग्रामपंचायत कदाचित पहिली असू शकेल मान तालुक्यातील. याबाबतीत ग्राम प्रशासनानं आत्मपरीक्षण करणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. लोकांनी देखील आपल्याला सुविधा मिळाव्या यासाठी कर 100% भरलाच पाहिजे. परंतु ग्राम प्रशासनानं जर जो लोकांना सुविधा देत नसेल, मूलभूत सुविधांचा अभाव जर गावात निर्माण झाला असेल तर त्याकडेही ग्राम प्रशासनानं लक्ष दिलं पाहिजे. मूलभूत सुविधांचा अभाव भरून काढण्यासाठी पर्यायी मार्ग ग्राम प्रशासनानं शोधलं पाहिजे. तरच लोक आपला कर भरणा या ग्रामपंचायतीमध्ये करतील आणि ग्रामपंचायत जी डबघाईत आहे किंवा आर्थिकदृष्ट्या मागासलेली ग्रामपंचायत म्हणून आपण या ग्रामपंचायतीचा उल्लेख करू शकतो. हे मागासले पण दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीला विविध उपक्रम राबवून हा कर वसूल करणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे आणि तो जर कर वसूल केला तरच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान स्पर्धेत वावरे ग्रामपंचायतीनं जो काही सहभाग नोंदवलेला आहे तर ती ग्रामपंचायत यामध्ये टिकू शकेल आणि त्यातूनच जी लोकवर्गणी आणखी ह्या कराव्यतिरिक्त आणखी 8 लाखाची जी लोकवर्गणी उभं करायची आहे ती लोकवर्गणी ग्रामपंचायत उभी करू शकेल आणि तरच आपण स्पर्धेत टिकू शकेल. एकूणच या गोष्टींचा आढावा घेतला असता ग्राम प्रशासनावर कर वसुलीची ही जी वेळ आलेली आहे याचं खरं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. लोकांना मूलभूत सुविधांचा जो काही अभाव निर्माण झालेला आहे, जो काही मूलभूत सुविधांचा तुटवडा आहे, पाणी असेल, स्वच्छता असेल, अजून काही गोष्टी असतील, याकडं ग्रामपंचायतीनं खरं लक्ष देणं गरजेचं आहे. तरच हा मार्ग किंवा हा प्रश्न सुटू शकतो आणि स्पर्धेत जायचा किंवा स्पर्धा निकाली काढायचा जो मार्ग आहे तो मोकळा होऊ शकतो.
कर वसुली संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्या सोबत आहेत वावरे गावचे 2 माजी ग्रामपंचायत सदस्य, ज्यांनी आपापल्या काळात ग्रामपंचायत सदस्य असताना आपापल्या पद्धतीने उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. त्यापैकी दत्ता भोसले आपल्या सोबत आहेत, ज्यांनी 3 महिन्यात 8 लाखांची वसुली ग्रामपंचायतीला करून दिली होती. काय सांगाल, ग्रामपंचायत कशी पुढे जाऊ शकते? येणाऱ्या मुख्यमंत्री पंचायत राज समृद्धी अभियानात ग्रामपंचायत कशी टिकेल आणि जी जवळपास 33 लाखांची जी कर वसुली आहे ती कशा प्रकारे ग्रामपंचायत वसूल करेल? सुरुवातीला सर्व सरपंच तसेच सदस्य यांनी वेळ दिला पाहिजे, लक्षपूर्वक सगळ्या गावात काम केलं पाहिजे. आता जी आपण ती स्वच्छता बघता, अस्वच्छता वगैरे असे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या काही कर नसल्यामुळे, स्थानिक तिजोरीत आपल्या कर नसल्यामुळे त्या काही वेळेवर पूर्ण होत नाही. नागरिकांची ही जबाबदारी आहे की वेळेवर कर जमा केला पाहिजे. जो थकीत कर आहे तो पूर्णपणे आपण भरला पाहिजे. येणारी जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेत आपण कसं गावचं नाव राज्य लेवलला रोशन करू शकतो ते आपण बघितलं पाहिजे. तसेच सर्वांनी, सरपंच व सदस्यांनी महत्वाचा वेळ देऊन काम केलं पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे. धन्यवाद. दुसरे ग्रामपंचायत सदस्य जे की ज्यांच्या काळात देखील त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे, संदीप अवघडे आपल्या सोबत आहे. काय सांगाल, ग्रामपंचायतीनं कशा प्रकारे या स्पर्धेकडे बघितलं पाहिजे, ही कर वसुली कशा पद्धतीनं केली पाहिजे तरच स्पर्धेत आपलं गाव टिकू शकेल? आपण आता येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या स्पर्धेत आपण गाव म्हणून आपण भाग घेतोय. तर माझी सर्वांना ग्रामस्थांना विनंती आहे, कर भरला तर बाकीच्या सुखसुविधा वगैरे मूलभूत गरजाची तुम्हाला ज्या अपेक्षा आहे ग्रामपंचायतीकडून त्या तुम्हाला भेटतात. कर जर नाही भरला तर अशा मूलभूत गरजा किंवा सुविधा अशा कोणत्याही भेटत नाही. जरी ग्रामपंचायतीमध्ये जर पैसा नसेल तर तुम्ही अपेक्षा करणं किंवा ठेवणं ही चुकीचं आहे. माझी ग्रामस्थांना विनंती आहे की सर्वांनी कर भरावा आणि आपली ग्रामपंचायत सशक्त अशी ग्रामपंचायत करावी. कारण मी काल सातारा गेलतो अभियाना संदर्भात कार्यक्रम होता. तर मनेजेवाडी तालुका पाटण येथील सरपंचाचं मी ज्यावेळेस भाषण ऐकलं त्यावेळेस माझ्या अंगावर अक्षरशः काटे उभे होते. कारण आपण सर्वांनी कोणीही इंस्टाला वगैरे जर आपले कोणतरी युवक असतील तरी त्यांनीही मनेजेवाडी ग्रामपंचायत हे टाकून तुम्ही बघा. ग्रामपंचायत त्या छोट्याशा गावानं किती उंचावली, राष्ट्रपती पुरस्कार त्या गावाला भेटला आहे. तरी माझी सर्वांना विनंती आहे की आपण स्पर्धेत उतरूया आणि नक्कीच आपल्या गावाचं नाव सातारा जिल्ह्यात, महाराष्ट्रात नक्कीच आपण यशस्वी करूया. फक्त विनंती राहील की प्रत्येकाने या अभियानात प्रत्येकाने लहान थोर मोठे सर्वजण ह्या स्पर्धेत आपण उतरूया आणि आपलं गावाचं नाव रोशन करू. ग्रामपंचायतीनं कर वसुली कशी केली पाहिजे या संदर्भात काही पर्याय आपल्याला माजी ग्रामपंचायत सदस्य दत्ता भोसले आपल्याला सुचवत आहेत. नेमकं काय सांगाल, काय पर्याय आहे? मुळात सुरुवात पहिल्यांदा हे सांगतो, आपले ग्रामस्थ पूर्णपणे अतिशय चांगले आहेत. आपल्या गावासारखे ग्रामस्थ मी कधी पाहिलेच नाहीत कुठं दुसरीकडे. अतिशय छान. तुम्ही ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करता, मी ज्यावेळेस कर वसुली करत होतो त्यावेळेस मी प्रत्येक नागरिकांचा फोनद्वारे प्रत्यक्ष भेटून वगैरे पाठपुरावा केला. सगळ्यांनी शक्य होईल तेवढी टप्प्याटप्प्याने घरपट्टी जमा केली. समजा एखाद्याची 1000 रुपये असेल तर सुरुवातीला 200 दे, 300 दे, अशी आम्ही घरपट्टी वसुली केली. त्याच्यामुळं जास्त काय अडचणी आम्हाला आल्या नाहीत. आणि आता येणाऱ्या स्पर्धेत जो आपण भाग घेतोय त्याच्यामध्ये आपल्याला 100 दिवस आहेत. त्या 100 दिवसामध्ये आपण जरी टप्प्याटप्प्याने जरी कर वसूल केला किंवा ग्रामपंचायत प्रशासनाने एखादी कर समिती स्थापन केली तरी त्याचा फायदा आपल्या येणाऱ्या स्पर्धेमध्ये होऊ शकतो. आणि घरपट्टी आणि कर वसुली हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळं तिथं आपल्याला पुढे गेलं पाहिजे हीच मी ग्रामस्थांना विनंती करतो. आणि ह्या ज्या बॉडीने एक लिस्ट वाईज लिस्टिंग करून प्रत्येक नावासहित वगैरे कॉन्टॅक्ट नंबर घेऊन जेवढा संपर्क जास्त साधता येईल तेवढा केला पाहिजे. ग्रामपंचायतनं आणखी सांगतो, स्कॅनर म्हणून सिस्टीम आता येणार आहे. स्कॅनर जे पूर्ण परगावी जे असतील ग्रामस्थ वगैरे काय तिथूनही त्यांना सोय होणार आहे उपलब्ध की स्कॅनरद्वारे आपली घरपट्टी धन्यवाद. आताच आपण 2 माजी ग्रामपंचायत सदस्यांशी बातचीत केली. त्यांनी आपल्याला चांगली माहिती दिली. गावानं जर सहकार्य केलं तर ग्रामपंचायत त्यांना मूलभूत सुविधा पुरवू शकते. त्यानुसार गावकऱ्यांनी देखील आपली जबाबदारी ओळखून ग्रामपंचायतीत योग्य कर भरणा केला, आपली जबाबदारी ओळखली आणि ग्रामपंचायतीला आर्थिक सहाय्य केलं तरच ग्राम प्रशासन असेल
ते तुमच्या मूलभूत गरजा पुरवू शकते. धन्यवाद.